आज आपल्याला बनवायचा आहे गुजरात स्पेशल डाळ ढोकळा. चला तर मग साहित्य बघूया. इथं मी 3 वाट्या तांदूळ घेतलेले आहेत आणि 2 वाट्या हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे. 1 वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे. एका पातेलीत टाकून घेतलेले आहे. आता याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. धुतल्यानंतर या तांदूळ आणि डाळला आपल्याला 8 तास भिजत घालायचं आहे. भिजत घातल्यानंतर 8 तासानंतर हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून आपल्याला दळून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने हे आता भिजून 8 तास झालेले आहेत. आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये हे डाळ आणि तांदूळ टाकून बारीक करून घ्यायचं आहे मस्तपैकी. अशा पद्धतीने आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये हे टाकून घेत आहोत आणि बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला. हे डाळ तांदूळ बारीक केल्यानंतर आपल्याला जे सारण आपण बनवणार आहोत ते सुद्धा आपल्याला 8 तास भिजत घालायचं आहे. म्हणजे रात्रभर ते सारण तसंच राहू द्यायचं आहे, त्याला फर्मेंट होऊ द्यायचं आहे. बघा अशा पद्धतीने इथं बारीक करून घेतलेलं आहे आणि ह्या सारणला आपल्याला 8 तास फर्मेंट होऊ द्यायचं आहे. अशा पद्धतीने इथे हे सारण फर्मेंट झालेलं आहे, मस्तपैकी मिक्स करून घेतलेलं आहे. याच्यामध्ये आपल्याला आता मसाला जो आपण तयार केलेला आहे तो टाकून घ्यायचा आहे. इथं मी 1 स्पून बडीशोप घेतलेली आहे, 1 स्पून जिरं घेतलेलं आहे, गरजेनुसार अद्रक घेतलेलं आहे, गरजेनुसार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे, 2 स्पून हळद घेतलेली आहे, 1 स्पून मीठ घेतलेलं आहे, पाणी टाकून बारीक करून घेतलेलं आहे. आता ह्या बॅटरमध्ये आपल्याला ते जे मसाला बनवलेला आहे तो आता टाकून घ्यायचा आहे. याच्यातलं मी अर्ध बॅटर घेते आणि जो मसाला तयार केलेला आहे तो टाकून घेतला आहे. इथं 2 पळ्या मी तेल घेतलेलं आहे, तेही टाकून घेतलेलं आहे. 1 स्पून खाता सोडा घेतलेला आहे, तोही टाकून घेतलेला आहे. याच्यामध्ये मी सॅट्रिक ॲसिड घेतलेलं आहे 1 स्पून, तेही टाकून घेतले आहे. बेकिंग पावडर घेतलेलं आहे, तेही टाकून घेतलेलं आहे 1 स्पून. मीठ घेतलेलं आहे 1 स्पून, तेही टाकून घेतलेलं आहे. अशा पद्धतीने आता हे सारण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मस्तपैकी. आणि याच्यामध्ये मी 3 स्पून साखरही टाकून घेतलेली आहे. आता परत मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स केल्यानंतर आपल्याला एक ताटामध्ये हे आपल्याला ढोकळा लावून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने ह्या डिशला मी तेल लावून घेतलेलं आहे. आणि आता आपल्याला जे बॅटर आहे ते या डिशमध्ये टाकून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने मी पाणी आधीच गरम ठेवलेलं होतं गॅसवरती बघा, आणि त्याच्यावरती चाळणी ठेवून घेतलेली आहे. आता ही चाळणी या कढईवरती ठेवून घ्यायची आहे आणि ही प्लेट जी आपण सारण टाकलेली आहे ती प्लेट त्याच्यामध्ये ठेवून द्यायची आहे. अशा पद्धतीने मी ही डिश इथं ठेवून घेतलेली आहे. याच्यावरती आपल्याला झाकण झाकून घ्यायचं आहे मस्तपैकी. जे बसेल ते मी इथं ताट झाकून घेतलेलं आहे. अशा पद्धतीने मी इथं ढोकळा तयार करून घेतलेला आहे. बघा छानपैकी फुगलेला आहे, मस्तपैकी खूप जाळीदार ढोकळा आलेला आहे. आता याच्यावरती आपल्याला तडका द्यायचा आहे मस्तपैकी. इथं मी आता तडक्या पॅनमध्ये तेल, मोहरी आणि मिरच्या, मीठ गरजेनुसार घेतलेलं आहे आणि आता हा तडका देऊन घेणार आहे. आधी राईस टाकणार आहे त्याच्यावरती पूर्ण, मग मिरच्या टाकेन नंतर. अशा पद्धतीने मी इथं तडका दिलेला आहे ढोकळ्याला. आता याचे आपल्याला अशा पद्धतीने आपल्याला काप करून घ्यायचे व्यवस्थित. तुम्हाला
जशा पद्धतीने काप करायचे असेल तुम्ही त्या पद्धतीने काप करू शकतात। मला अशा पद्धतीने काप बनवायला आवडतं म्हणून मी अशा पद्धतीने काप इथं करून घेत आहे। अशा सोप्या पद्धतीने रेसिपी बघण्यासाठी सर्वोस फीस्ट या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका आणि ढोकळा कसा आला आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा। अशाच पद्धतीने तुम्ही ढोकळा बनवून बघा, तुम्हाला नक्की जमेल। मी जे माप सांगितलेलं आहे ते परफेक्ट आहे। बघा किती छानपैकी ढोकळा आलेला आहे, मस्त ढोकळा। तुम्ही बेसन ढोकळ्याला विसरून जाणार, इतका छान ढोकळा आलेला आहे, डाळ ढोकळा मस्तपैकी। बघा किती छान आलेला आहे, मस्तपैकी। तांदूळ आणि डाळ हे परफेक्ट मापामध्ये तुम्ही घेतलं तर ढोकळा तुम्हाला नक्की जमेल। करून बघा तुम्ही रेसिपी, खूप छान सोप्या पद्धतीने सांगितलेली रेसिपी आहे, मस्त खूप छान ढोकळा आलेला आहे। बघा डाळ आणि तांदूळ आपल्याला 8 तास भिजू द्यायचं आहे, तेव्हाच आपल्याला ते दळून घ्यायचं आहे। त्यानंतर दळलेलं सारणसुद्धा आपल्याला 8 तास फर्मेंट होण्यासाठी ठेवायचं आहे, त्यानंतरच आपल्याला ढोकळा बनवून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने जर तुम्ही ढोकळा बनवलात तर तुम्हाला निश्चित जमेल। खूप छान रेसिपी आलेली आहे मस्तपैकी, बघा खूप छान। या ढोकळ्यावरती तुम्हाला चिंचेची चटणी बरोबर खायला आवडेल आणि याच्याबरोबर ग्रीन चटणीही खाल्ली तरी चालेल। खूप छान हा ढोकळा आलेला आहे बघा मस्तपैकी। मी एका प्लेटमध्ये अशा पद्धतीने ढोकळा काढून घेतलेला आहे, मस्त खूप छान रेसिपी आलेली आहे। तुम्ही सुद्धा नक्की करून बघा, तुम्हाला पण नक्की आवडेल। खूप सोपी पद्धत सांगितलेली आहे तुम्हाला। भेटूया अशा छानपैकी पुढच्या रेसिपीमध्ये।